वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास गरुड आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना भाग पडलाय। संजय सोनी या तक्रारदारानं तक्रार केल्यानंतर न्यायालयामार्फत गुन्हा नोंदवण्याचा आदेश पोलिसांना दिला। 90 दिवसात आरोपपत्र आणि तपास पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेत। गरुड आणि 10 ते 12 पोलिसांनी अंमलदारांसह सोनींच्या घरावर कारवाई केली होती। त्यावेळी पोलिसांना काहीही आक्षेपार्ह सापडलं नाही, मात्र तशी नोंद पोलिसांनी केली नव्हती। आरोपींवर गुन्हा दाखल करतात त्याच पोलिसांवर कोर्टामार्फत गुन्हा दाखल करण्याची वेळ आलेली आहे। मुंबईच्या वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस स्टेशनच्या 15 पोलीस कर्मचाऱ्यांवर घरफोडीसारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे। ही ज्यांनी तक्रार केली ते सोनी आपल्यासोबत आहेत। आपण त्यांना विचारूया की नेमकं प्रकरण काय होतं, की त्यांनी कशी घरफोडी केली, काय सांगाल तुम्ही? नहीं, हमारा वीडियो पार्लर चलता था और उन्होंने कुछ डिमांड किया था हमसे, तो हम लोग ने वो नहीं दे पाए क्योंकि हमारे पास लाइसेंस था। तो इसकी वजह से हम लोग डिमांड नहीं दे पाए। इसके वजह से वीडियो में आना, तोड़फोड़ करना, चार्ज मारना। फिर एक दिन ऐसा हुआ कि मैं स्कूल गया था, आके हमारे घर में ताला लगा हुआ रूम को तोड़ दिए और उसके अंदर घुस गए सब लोग और तोड़ के पूरा जितना भी मेरा सामान था, पैसा था, टीवी, पंखा सब तोड़ के इन्होंने लूट के लेके गए। ज्यांनी गुन्हा दाखल केला आहे ते वकील आपल्यासोबत आहेत। मला सांगा की अरुण साहेब, की हा जो गुन्हा दाखल झालेला आहे कशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला आहे, यांच्यावर किती जणांवर चार्जशीट दाखल झालेली आहे, काय सांगाल? FIRच्या ॲलिगेशन प्रमाणे हा जो गुन्हा आहे एकदम सिरियस ऑफेन्स आहे। याच्यामध्ये घरफोडी, डकैती आणि रॉबरी आणि जीव ठार मारण्याची धमकीसारखा गुन्हा नोंद झालेला आहे। आता बघूया, आता इन्व्हेस्टिगेशन यांच्या चालू आहे। कालच FIR रजिस्टर झाला आहे। आता लेट्स सी आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय होतोय। जर आम्ही सॅटिस्फाईड नाही झालं तर आम्ही जे काही कॉम्पिटंट अथॉरिटी आहे लाईक CBI किंवा CID त्याप्रमाणे आम्ही कोर्टात अर्ज करून ते ऑर्डर आम्ही काढायला प्रयत्न करणार। कोर्टाने काय आदेश दिलेत की 90 दिवसाच्या आतमध्ये काय सांगाल? आता दिस इज व्हेरी युनिक केस। जेव्हा कोर्ट FIR घेण्याचा ऑर्डर केलेला आहे, माननीय कोर्टाने हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा संज्ञानमध्ये घेऊन 90 दिवसाचा आत हा गुन्ह्याचा तपासणी करून फायनल रिपोर्ट सादर करा विदाउट एनी फेल अशी ऑर्डर केलेली आहे। नक्कीच पोलिसांवर गंभीर गुन्हे दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असावी आणि कोर्टाच्या आदेशानुसार 90 दिवसाच्या आतमध्ये आरोपपत्र दाखल करण्याचेही आदेश कोर्टाने दिलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहनसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।